आज टिफिनविषयी थोडंसं छोटंसं शॉर्ट आहे. आपल्याकडे जसं काही आपण देतो, भाकरी, चपाती, पोळी, भाजी किंवा काही सुकट भाकरी गावाकडे देतात, भुर्जी, आणि सगळे मुलं मिळून मिसळून खातात. तर अमेरिकेत तसं चालत नाही. इथे शाळेमध्ये गेलं की तुमच्या शाळेमध्ये मुलांना कुठली ॲलर्जी आहे काय ते सांगावं लागतं आणि शाळा लिस्ट देते तुम्हाला की ह्या वर्गामध्ये या बऱ्याचशा मुलांना ग्लुटन फ्री पाहिजे किंवा नट्सची ॲलर्जी आहे, म्हणजे पीनट बटर किंवा नुसते नट्स ते वर्गात नेले तरी त्या वासाने मुलांना ॲलर्जी होते किंवा टीचरला ॲलर्जी होते. सो त्याप्रमाणे ते आपल्याला सांगतात की तुम्ही हे पाठवू नका आणि हे पाठवू शकता. सो आपल्याकडे असं काही नसतं, पण इकडे अमेरिकेमध्ये असं असतं. सो कशी वाटली ही माहिती तुम्हाला मला नक्की सांगा. आज पिल्लूची फरमाईश होती आलू पराठा, म्हणून त्याला लंच ब्रेकसाठी आलू पराठा दिला होता आणि बाकी फ्रूट्स कट करून त्याचे फेवरेट स्ट्रॉबेरी, नंतर ऑरेंज दिले होते आणि बिस्किट, कारण की इकडे नट्स आपले ड्रायफ्रूट्स चालत नाही, बऱ्याचशा मुलांना ॲलर्जी आहे म्हणून. आहोंसाठी दिले होते भरपूरसे फ्रूट्स, फ्राईड राईस आणि त्यांचे आवडीचे बनाना चिप्स.